महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते AR अंतुले यांचं आज निधन झाले। ते 85 वर्षाचे होते। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अंतुले मागील काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते, त्यामुळे गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र अत्यावस्थ असलेल्या अंतुलेंची प्राणज्योत आज मालवली आहे। UPA 1च्या काळात अंतुले यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, पण त्यानंतर अंतुले सक्रिय राजकारणात नव्हते। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरले। काळ्या पैशासंदर्भातील यादी सार्वजनिक करावी अशी मागणी यावेळी अण्णा हजारे यांनी केली। निवडणुकीमुळे दिलेले आश्वासन पूर्ण करावं, त्याचबरोबर काळा पैशासाठी वेळ लागतो तर तुम्ही 100 दिवसात काळा पैसा परत आणू असं बोलण्याचं कारण फक्त मत मिळवण्यासाठी होतं का, असं बोलत अण्णा हजारेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। ते काल नागपूरमध्ये बोलत होते। बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी देशातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील लाखो अनुयायी येथे उपस्थिती लावणार आहे। त्यामुळे येणाऱ्या 6 डिसेंबरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सरकारी मानवंदना देण्यात येणार आहे। तसेच चैत्यभूमी परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। देशात वारंवार महिलांवरील अत्याचारात वाढ होताना दिसते। मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली। जादूटोणाच्या संशयामुळे एका आदिवासी महिलेला नग्न करून तिची धिंड काढण्यात आली। 25 वर्षाची ही महिला जादूटोणा करत असल्याचा संशय बैतूल जिल्ह्यातील रायसेडा गावातील नागरिकांना होता। याच संशयामुळे गावातील 6 ग्रामस्थांनी महिलेला अनेक तास नाल्याच्या पाण्यात उभं केलं। त्यानंतर तिला मारहाण केली, तिचे कपडे काढून तिच्या गळ्यात चपलांची माळ घातली आणि तिची गावात धिंड काढली। लाजिरवाणाचा कळस म्हणजे हा प्रकार 2 दिवस सुरू होता। मुंबईकरांची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेमध्ये दिवसेंदिवस प्रवाशांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे लोकांना प्रचंड गर्दी होते। त्याचबरोबर तिकिटासाठी प्रवाशांची अक्षरशः झुंबड आणि तारेवरची कसरत करावी लागते। त्यामुळे आता तिकीट आरक्षण केंद्रावरील कसरत टाळण्यासाठी मध्य रेल्वेने अनुभवी यात्री तिकीट सुविधा केंद्र या खासगी केंद्राची सेवा सुरू केली आहे। टोलमुक्तीवरून अनेक आंदोलने झाली तरी देखील टोलमुक्तीचा प्रश्न काही सुटेनासा झालाय। परंतु आता राज्यातील जाचक टोल थांबवण्यासाठी राज्य सरकार टोलचे धोरण बदलण्याच्या विचारात आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली। नव्या टोल धोरणानुसार ज्या टोल प्रकल्पाची वसुली पूर्ण झाली ते टोल नाके तातडीने रद्द करण्यात येतील। याशिवाय 90% जमीन संपादित केल्याशिवाय टोल रस्त्याचा टेंडर दिलं जाणार नाही। यामुळे प्रकल्पाची किंमत वाढणार नाही आणि नाहक टोलधाड होणार नाही। प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते देवेन वर्मा यांच्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। ते 78 वर्षाचे होते। पुण्यात काल रात्री 2 वाजता एरवाड्यातील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास सोडला। देवेन वर्मा यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता एरवाड्यामधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले। देवेन वर्मा यांच्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहतील। अंगूर, अनपढ़, खट्टा मीठा, आदमी सड़क का, आज और कल, अनुपमा, अंदाज अपना अपना, इश्क, गोलमाल यांसारख्या चित्रपटात त्यांनी उल्लेखनीय भूमिका बजावल्या होत्या। चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 55,000 जागा रिक्त राहिल्यामुळे इंजिनिअरिंग शिक्षण संस्था व कॉलेज बंद पडण्याच्या मार्गावर असून देशभरातही अशीच परिस्थिती आहे। अशा स्थितीत शिक्षणाचा दर्जा आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे अस्तित्व टिकवण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नवे धोरणात्मक निर्णय घेऊन या कॉलेजांना काही सवलती द्याव्या अशी मागणी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली आहे। पेट्रोल डिझेलच्या दर कपाती पाठोपाठ आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही कपात होणार आहे। विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचे दर तब्बल 113 रुपयांनी कमी होणार आहे। ज्या विना अनुदानित LPG सिलेंडरसाठी तुम्हाला 865 रुपये मोजावे लागले होते, आता त्याऐवजी 752 रुपये द्यावे लागणार आहे। मुस्लिम धर्मात महिलांना तोकडे कपडे घालून अंग प्रदर्शन करायला विरोध आहे। एखाद्या मोठ्या अभिनेत्रीला त्याबद्दल धडा शिकवला तर संपूर्ण देशाला सबक मिळेल म्हणून गोहर खानवर हात उचलला, अशी धक्कादायक कबुली कॅटरिंगवाल्याकडे मजुरी करणारा मोहम्मद अकील या 24 वर्षीय तरुणाने आरे पोलिसांना दिली। काल अकीलने सर्वांसमोर गोहरच्या कानशिलात भडकावली व तिच्याशी असभ्य वर्तन केले। ही घटना फिल्म सिटीतल्या इंडियन रॉक स्टार या रियालिटी शोच्या सेटवर घडली। या शो मध्ये गोहर निवेदिकेच्या भूमिकेत होती। काल या शोच्या चित्रीकरणाचा अखेरचा दिवस होता। मराठवाड्यात दुष्काळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत थांबवण्याचं नाव घेत नाही।
हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। एकानं रेल्वे खाली येऊन जीवन संपवलं तर दुसऱ्यानं औषध देऊन मृत्यूला जवळ करण्याचा प्रयत्न केलाय। शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली। वाहन उद्योग क्षेत्रातील अग्रनामांकित कंपनी होंडा कार्स इंडिया लिमिटेडने आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये आपल्या वाहनांची विक्री वाढवून 3 लाखांच्या स्तरावर नेण्याचे लक्ष्य ठेवले। कंपनीने देशात कारभार विस्तार करण्यासाठी अभियान सुरू केले आहे। 2013-14 मधील लक्ष्यांपैकी 83% विक्री पूर्ण केली होती। सध्या कंपनीने ऑक्टोबर महिन्यापर्यंत 43% वृद्धीसहित 1 लाखपेक्षा जास्त वाहनांची विक्री केली आहे। कंपनीच्या ग्रेटर नोएडा आणि अलवर या वाहनात निर्मिती प्रकल्पातून प्रत्येक वर्षी 2,40,000 कारची निर्मिती होते। आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कंपनी या दोन्ही निर्मिती केंद्राचा विस्तार करण्याची शक्यता आहे। इंटरनेटशी सातत्याने कनेक्टेड राहणे ही बाब भारतात आता मोठ्या प्रमाणावर दिसत असून तब्बल 53% भारतीयांनी आपण दर तासाला इंटरनेटचा वापर करत असल्याचं सांगितलं आहे। याबाबत भारतीय जगभरातील सरासरीच्याही 51% पुढे आहे। हेच प्रमाण चीनमध्ये अवघे 36% तर जपानमध्ये 39% आहे। जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली। काश्मीरमधल्या 18 आणि झारखंडमधील 20 नक्षलग्रस्त जागांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली होती। मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। कडाक्याची थंडी असूनही मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। जम्मू काश्मीरमधील विधानसभेच्या 18 जागांसाठी 175 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात होते। यामध्ये उपसभापती, 4 मंत्री आणि 11 आमदार पुन्हा एकत्र आपले भवितव्य आजमावणार आहेत। राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांच्या निधनामुळे 3 दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे। त्यामुळे राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 3 दिवस लांबणीवर पडणार असल्याचं स्पष्ट झालंय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी 5 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे। या विस्तारामध्ये शिवसेनेच्या नेत्यांनाही मंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मुंबईतील काळी पिवळी टॅक्सी ही शहराची ओळख आहे। भाड्याच्या जुन्या काळ्या पिवळ्या टॅक्सी चालवून अनेकांनी आपल्या संसाराचा गाडा ओढलाय। बदलत्या जगाबरोबर काळ्या पिवळ्या टॅक्सीही बदलल्या। त्यांची जागा मारुती व सँट्रो सारख्या नवीन मॉडेल्सच्या टॅक्सीने घेतली। अशी असून तिची ओळख तिने कायमच राखली। आता मात्र या काळ्या पिवळ्या टॅक्सीचे अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली। युबर या खासगी टॅक्सीचे आगमन झाले असून तिचा दर किलोमीटर मागे 15 रुपये आहे। हे स्वस्त भाडे या काळ्या पिवळ्या टॅक्सीला धोकादायक ठरत आहे। मात्र मुंबई टॅक्सी असोसिएशन या खासगी युबर टॅक्सीला तीव्र विरोध केला आहे। पेट्रोल डिझेलच्या भावात घट झाल्यावर सर्वसामान्यांच्या खिशाचा भर हलका होतो, पण त्याचा मोठा फटका सरकारला बसत आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर घसरल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर सरकारकडून कमी करण्यात आले आहेत। पण महाराष्ट्र सरकारसाठी मात्र ही दर कपात अडचणीची ठरू लागली, कारण इंधनाच्या दरात 1 रुपयाने कपात झाल्यास राज्याच्या उत्पन्नात सुमारे 60 कोटी रुपयांची घट होते। ही घसरण अशी सुरू राहिल्यास राज्याचे 500 ते 600 कोटींपेक्षा जास्त नुकसान होऊ शकते। शहरात गेल्या काही दिवसांपासून पेटलेले टोळी युद्ध मोडून काढा अशा स्पष्ट सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त सतीश माथुर आणि सह आयुक्त संजय कुमार यांना सोमवारी दिल्या। त्यासाठी कठोर पावले उचला असे आदेशही त्यांनी दिले आहेत। कुख्यात गजा मारणे आणि निलेश घायवळ या 2 टोळ्यांमध्ये युद्ध सुरू आहे। त्यातून मारणे टोळीच्या 7-8 गुंडांनी अमोल हरी बदे यांचा गोळ्या झाडून शनिवारी खून करण्यात आला। या प्रकरणाची सविस्तर माहिती फडणवीस यांनी पुणे पोलिसांकडून घेतली। त्यानंतर त्यांनी या सूचना दिल्या। याबाबत त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली। 6 महिने पार यू टर्न मोदी सरकार हा नारा देत काँग्रेसनं आज संसदेबाहेर मोदी सरकार विरोधात जोरदार आंदोलन केले। या आंदोलनात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही सहभागी झालेले पाहायला मिळाले। काँग्रेसनं काल एका पुस्तिकेच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला होता। त्यानंतर आज राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संसदेबाहेरही महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर काँग्रेसनं आंदोलन केले। मोदी सरकारला सत्तेत येऊन 6 महिने उलटले, मात्र देशात कोणताही ठोस असा निर्णय झाला नाही। नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचाही आरोप काँग्रेसने केला आहे। रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं असून व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही। रेपो रेट 8% आणि रिझर्व्ह रेपो रेट 7% कायम ठेवण्यात आलाय। मात्र अर्थव्यवस्था सध्या आश्वासक पातळीवर असल्याचं सांगत त्यांनी पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला नव्यानं आढावा घेण्यात येईल आणि स्थिती चांगली राहिल्यास व्याजदरांमध्ये आवश्यक बदल केले जातील असं सांगत रघुराम राजन यांनी आश्वासनही दिले। 2.5 वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये स्तरावर मालमत्ता, खाजगी समभाग व हेज फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सेबीने पर्यायी गुंतवणूक निधी अर्थात अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड ही नवी वर्गवारी तयार केली आहे।
या पार्श्वभूमीवर सेबीने 123 कंपन्यांना पर्यायी गुंतवणूक निधी स्थापन करण्यास परवानगी दिली आहे। जुलै 2012 पासून सेबीकडे नोंदणी असलेल्या या निधी कंपन्यांपैकी सुमारे 34 कंपन्यांना यंदाच्या वर्षात काम करण्याची परवानगी बाजार नियंत्रकांनी दिली आहे। 67 कंपन्यांना 2013 मध्ये व उर्वरित 22 कंपन्यांना 2011 मध्ये परवानगी देण्यात आली होती। शिवसेनेला अखेर 12 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे। यामध्ये 5 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे। शिवसेनेला उद्योग, पर्यावरण, आरोग्य, रस्ते विकास, ऊर्जा किंवा उत्पादन शुल्क ही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। तर रामदास कदम, नीलम गोरे, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली आहे। पुण्यातील 3 महिला गायब झाल्याचा प्रकार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडला आहे। दवाखान्यामध्ये जाण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेल्या 3 महिला बेपत्ता झाल्या आहेत। ही घटना शुक्रवारी दुपारी 4च्या सुमारास ओझरकरवाडी येथे घडलाय। 3 दिवस होऊनही या महिलांचा काही ठाव ठिकाणा लागलेला नसून त्यांचे अपहरण झाले असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय। भारतीय समाज भलेही स्वतःला प्रत्येक बाबतीत प्रगत मानत असेल, पण आजही महिलांच्या बाबतीत या पुरुषप्रधान समाजाची विचारसरणी काही बदलत नाही। खास करून जेव्हा प्रकरण हे वर्जिनिटी बद्दल असेल। आपण स्वतः वर्जिन नसलो तरी चालेल, पण बायको वर्जिनच पाहिजे असा विचार करणारे स्वतःला धन्य मानतात। YTV नेटवर्कने YouTubeवर एक जबरदस्त व्हिडिओ टाकलाय, ज्यात तरुणींना विचारले गेले की वर्जिन पत्नी का हवी। या प्रश्नावर लोकांनी असे काही उत्तर दिलेत ते ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल। बँकांकडून निर्ढावलेले कर्जदार म्हणून हिणवले गेलेल्या विजय माल्या यांच्यावरील संकट अधिक गडद बनले आहे। युनायटेड ब्रेवरेजचे समूह प्रमुख असलेल्या माल्या यांना किंगफिशर एअरलाइन्सचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक पद भूषवण्यास केंद्र सरकारने मनाई केली आहे। गेल्या 2 वर्षापासून जमिनीवर असलेल्या किंगफिशरवर पुन्हा व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्तीची परवानगी मागणारा अर्ज नाकारण्यात आला आहे। केंद्रीय कंपनी व्यवहार खात्याने माल्या यांना ऑक्टोबर 2013 पासून 5 वर्षांसाठी अध्यक्ष बनण्यास मनाई केली आहे। तोट्यातील किंगफिशर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास असमर्थ ठरल्यानंतर ऑक्टोबर 2012 पासून ठप्पच आहे। दरम्यान विविध 17 बँकांचे 7,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकीत ठेवणाऱ्या माल्या यांना 5 सार्वजनिक बँकांनी निर्ढावलेले कर्जदार म्हणून जाहीरही केले आहे। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत।